मित्रांनो, ह्या व्हिडिओला मी शीर्षक दिलं आहे शरदचंद्रजी पवार यांचं स्वागत एकनाथ शिंदे यांनी सालजोड्याने केलेलं आहे. स्वागत समारंभ पार पाडला त्यावेळेला त्या एकनाथ शिंदेच्या मनात नक्की काय असेल हेच असणार. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी तुळस. मित्रांनो, ह्या व्हिडिओला मी शीर्षक दिलं आहे शरदचंद्रजी पवार यांचं स्वागत एकनाथ शिंदे यांनी सालजोड्याने केलेलं आहे. सालजोडा याचा अर्थ समजून घ्या. सालजोड्याने आपण स्वागत कोणाचं करतो, कशा व्यक्तीचं करतो. मित्रांनो, त्याच लायकीची ही व्यक्ती आहे असं मी स्पष्ट मानतोय. कारण आता सुद्धा ते राजकारण करत आहेत. आता जे राजकारण करतायत ना ते स्वार्थाचा मतलबाचं आहे. आणि ह्यापूर्वीसुद्धा जे राजकारण त्यांनी केलं ते स्वार्थाचं मतलबाचं आहे. आज सगळ्यात त्यांनी कुठलीही रणनीती वापरली नाही. ती जी वापरली ती रणनीती नव्हती, तर षडयंत्र होतं. याचा उल्लेख मी यापूर्वीसुद्धा केला आहे. महाभारतामध्ये कृष्णाने आखलेली ती रणनीती होती. श्रीकृष्णाने, त्याला आपण कृष्णनीती म्हणतो. आणि त्याच महाभारतामध्ये शकुनी मापाने वापरलेली ती रणनीती नव्हती, ती शकुनी नीती होती. ते षडयंत्र होतं. लक्षात आलं का? हे तुम्ही त्या महाभारताच्या त्या युद्धामध्ये पाहिलं असेल. हीच ती शकुनी नीती. ह्याच त्या शकुनी नीतीने शरदचंद्रजी पवार यांनी आज सगळ्यात राजकारण केलं. या पक्षाला फोडायचं, त्या पक्षाला फोडायचं. अगदी स्वतःचं ज्या पक्षामध्ये स्वतःचं भवितव्य त्यांनी घडवलं त्या पक्षाला फोडलं त्यांनी, म्हणजे काँग्रेसला. आणि त्या काँग्रेसमधूनच एक गट घेऊन ते बाहेर पडले, एक समूह घेऊन बाहेर पडले. आणि त्यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पुलोद. मित्रांनो, लक्षात येते का? या अगोदर पुलोद होतं त्या पक्षाचं नाव, आता राष्ट्रवादी काँग्रेस आहे. हे कसं निर्माण झालं, कसं त्यांनी स्थापन केलं? तर काँग्रेसमधून बाहेर पडून. म्हणजे त्यांची विचारधाराही काँग्रेसचीच आहे. काँग्रेसची विचारधारा तीच होती, षडयंत्र आखणं. त्याच वृत्तीची ही व्यक्ती, कारण शेवटी विचारधारा तीच आहे त्यांची. आणि त्या विचारधारेच्या व्यक्तीचं स्वागत कसं करणार आपण? सालजोड्यानेच करणार. तुम्ही म्हणाल एकनाथ शिंदे यांनी तर त्यांना पुष्पगुच्छ दिलं, सालजोडा अर्पण केलं. मित्रांनो, ते सांकेतिक होतं. पण ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी त्यांना ते पुष्पगुच्छ आणि शालजोडं दिलं असेल, सालजोडं नव्हे पुष्पगुच्छ आणि शाल दिली असेल, त्यावेळी त्यांच्या मनात सुद्धा हीच भावना असणार की यांचं मी स्वागत करतोय, सालजोड्याने करतोय. कारण महाराष्ट्राच्या रयतेचं, जनतेचं, समाजाचं ह्या व्यक्तीने काय केलं आहे? अतोनात नुकसान केलेलं आहे. तर ह्या व्यक्तीचं अशाच प्रकारे आपण स्वागत करणं आवश्यक आहे. हे सांकेतिक स्वरूपात होतं, पुष्पगुच्छ वगैरे देणं. पण मनात हीच गोष्ट असणार, हीच भावना असणार. कारण तुमच्यासमोर मी ते मांडलेलं आहे. मित्रांनो, आता ते त्या दालनात जाऊन बसलेत, एकनाथ शिंदेंच्या त्या कार्यालयात जाऊन बसलेत आपल्या नेते मंडळीबरोबर. त्यांच्याबरोबर त्यांनी तिथे चर्चा केली, मीटिंग केली. त्याच्या मागचं कारण काय असेल? त्याच्या मागचं कारण फक्त एक संदेश देणं. कोणाला? नरेंद्र मोदीजींना, कोणाला? अमित शहाना, देवेंद्र फडणवीस यांना, की आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्हाला वेगळं समजू नका. पण आपल्याला ना देवेंद्र फडणवीस भीक घालत, ना नरेंद्र मोदीजी भीक घालत, ना ते अमित शहा भीक घालत आहे. आता काय करणार? उरले कोण आहेत? तर एकनाथ शिंदे. तर हा तरी एक प्रयोग करून बघूया. एकनाथ शिंदे त्यावेळी कॅबिनेट मीटिंगमध्ये होते. एकनाथ शिंदेने आखलेला हा षडयंत्र नव्हतं. हे षडयंत्र कोणी आखलं होतं? तर खुद्द शरदचंद्रजी पवार यांनी. एकनाथ शिंदे तिथे स्वतःहून आले. त्यावेळी त्यांना कळलं, निरोप मिळाला असेल त्यांना, की शरदचंद्रजी पवार हे तुमच्या दालनात आहे, तुमच्या कार्यालयात आहेत, आपल्या कार्यकर्त्या, आपल्या नेत्यांबरोबर. म्हणून ते कॅबिनेट मीटिंग थोडीशी सोडून ते आले त्यांना भेटायला. त्यांनी शाल आणि त्यांना पुष्पगुच्छ दिलं, त्यांचं स्वागत केलं. एवढीच ती घटना आहे. त्याच्यातून त्यांनी संदेश कोणाला दिलं? तर भारतीय जनता पार्टीच्या त्या सरकारला, त्या NDAच्या सरकारला, की आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत, आम्ही सुद्धा NDA सोबत आहोत. इंडिया नव्हे, NDA. आम्ही सुद्धा NDA सोबत आहोत हे दाखवण्याचा ते प्रयत्न केला. आणि त्याच्या मनात भीती काय आहे? तृणमूल काँग्रेसचे जे सांसद होते ते भारतीय जनता पार्टीसोबत गेलेत. आपले शिवसेनेचे, कुठली शिवसेना? उद्धव बाळासाहेब ठाकरे, ती शिवसेना नव्हे, उभाठा. त्या उभाट्याचे संसद एकनाथ शिंदेसोबत गेलेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीलाच, म्हणजे त्या सरकारलाच ते सपोर्ट करणार आहेत.
आता आपलं तामिळनाडूमध्ये DMK यांनी सुद्धा जाहीर केलं की आम्ही सरकारला सपोर्ट करू म्हणून. का? यांच्या मनात आता भीती आहे. लक्षात आलं का? कारण उद्धव ठाकरेचे संसद जर तोडू शकलेत, मग माध्यम त्यांनी कोणाला ठरवलं आहे? एकनाथ शिंदेंना. मग आपले जे संसद जर तोडलेत आणि जी मूळ राष्ट्रवादी आहे, ज्या राष्ट्रवादीमधून आपली आपली हकालपट्टी केली आहे, ते अजितदादा पवारांना ते जरी अस्तित्वात नसलेत, हयात नसलेत, तरीसुद्धा त्या राष्ट्रवादीमध्ये आपले जे संसद आहेत किंवा आपले विधायक आहेत ते जर गेलेत, तर आपली उरली सुरलेली इज्जत, ताकद संपुष्टात येईल. ही त्यांच्या मनात भीती आहे. त्यामुळे हे सगळं त्यांनी काय केलं? षडयंत्र आखलं. त्याला मी षडयंत्रच म्हणणार. एकनाथ शिंदेच्या सोबत जी त्यांचा चर्चा झाली किंवा स्वागत समारंभ झाला, त्याच्या मागे षडयंत्रच होतं. काय षडयंत्र? त्यांना दाखवून द्यायचं होतं भारतीय जनता पार्टीच्या त्या सरकारला, नरेंद्र मोदीजींना, अमित शहाना, देवेंद्र फडणवीसला, आम्ही तुमच्यासोबत आहोत. ही वेळ त्यांच्यावरती का आली? कारण त्यांनी जे काय राजकारण केलं आज तक ते राजकारण गलिच्छ राजकारण होतं. ते राजकारण स्वार्थासाठी, मतलबासाठी, स्वहितासाठी होती, ना की रयतेसाठी, समाजासाठी, जनतेसाठी होतं. लक्षात आलं का? स्वतःच्या राजकीय गुरुच्या पाठीत खंजीर खुपसणारा वसंतदादा पाटील यांचा राजकीय गुरु त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारी ही व्यक्ती, त्यांच्याशी गद्दारी करणारी ही व्यक्ती, त्याच्यानंतर त्यांचा जो प्रवास आहे तो फक्त गद्दारीचा आहे, खंजीर खुपसायचाच आहे. ज्या ज्या पक्षांबरोबर ते सोबत गेले त्या पक्षांना त्यांनी समूळ नष्ट केलं. कारण काय? त्या पक्षांची वृत्तीसुद्धा, कारण त्यांना माहीत होतं शरदचंद्रजी पवारांची वृत्ती काय आहे, तरीसुद्धा ते त्यांच्यासोबत गेले. म्हणजे अगदी हे उद्धव ठाकरेसुद्धा, त्यांनाही माहिती आहे ह्या शरदचंद्रजी पवारांची काय वृत्ती आहे, काय नीतिमत्ता आहे, काय त्यांची विचारधारा आहे, हे माहीत असताना सुद्धा ते 2019 या शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत गेले. मित्रांनो, आणि आता काय अवस्था आहे त्या उद्धव ठाकरेंची? सरकारहीन, सत्ताहीन आणि पक्षहीन. आता फक्त नावाला उरले सुरलेले आहेत. ते सुद्धा कधी सोडून जातील सांगता येत नाही. मित्रांनो, ह्याला जबाबदार शरदचंद्रजी पवार आहेत का? उद्धव ठाकरे जे 2019 युती तोडून महाविकास आघाडीमध्ये गेले, त्याला जबाबदार शरदचंद्रजी पवार आहेत का? आहेत मित्रांनो, पण सर्वस्वी नाही. कारण लालची व्यक्ती उद्धव ठाकरे सुद्धा आहेत, मतलबी व्यक्ती उद्धव ठाकरे सुद्धा आहेत. आणि त्यांचं राजकारण तुम्ही पाहाल तर तुम्हाला ते लक्षात सुद्धा येईल. लालची, मतलबी, स्वार्थी व्यक्ती आता सुद्धा राजकारण तेच करतायत. त्यांना सुद्धा हिंट दिली गेली असणार, जशी शरदचंद्रजी पवार यांना हिंट दिली गेली की आमच्या सोबत या, अन्यथा तुमच्या पक्षाचे शकल पडतील. कुठल्या पक्षाचे? शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधून तुमची हकालपट्टी कधीच झाली आहे. आता जो तुमचा पक्ष आहे शरदचंद्रजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याची पण शकल पडतील. म्हणून निमूटपणे त्यांनी हे सगळं दाखवलं सांकेतिक स्वरूपात की आम्ही तुमच्या सोबत आहोत. याचा अर्थ लक्षात आला? मित्रांनो, मी ह्या व्हिडिओला जे शीर्षक दिलं आहे त्यांचं स्वागत शाल जोड्याने केलं आहे. पण अशा व्यक्तीचं स्वागत शाल जोड्यानेच केलं जाते, कारण ज्यांनी आपली नीतिमत्ता बासनात बांधली आहे. लक्षात आलं का? विचारधारा त्यांची तीच आहे, स्वार्थी, मतलबी, स्वहिताची. मित्रांनो, स्वतःसाठी काहीतरी घडवण्याचा, मिळवण्याचा माणूस प्रयत्न करत असतो, पण ते स्वतःच्या हिमतीवरती, रणनीतीवरती, ना की षडयंत्र आखून. आणि ह्या षडयंत्रांमुळेच, त्या शकुनी मामाच्या वृत्तीमुळेच, कारण आजपर्यंत त्यांना काय म्हटलं जात होतं? चाणक्य नीती, चाणक्य नीती, रयतेचा राजा. म्हणजे बघा, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान झाला, त्या चाणक्यांचा सुद्धा अपमान झाला. ही व्यक्ती शकुनी नीती करत होती, शकुनी नीती, शकुनी मामा, ना की जाणता राजा, ना की. लक्षात आलं का मित्रांनो? म्हणून मी ह्या व्यक्तीचा उल्लेख ह्या प्रकारे केला. शरदचंद्रजी पवार यांचं स्वागत शाल जोड्याने केलं एकनाथ शिंदे यांनी. तुमच्या लक्षात आलं असेल. ही आतली गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटते? ज्यावेळी हा स्वागत केलं, स्वागत समारंभ पार पाडला, त्यावेळेला त्या एकनाथ शिंदेच्या मनात नक्की काय असेल? हेच असणार. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.